अरे, मी कुठं आले? सगळीकडे वाळवंट दिसतंय. मी इथे राहू शकेन की नाही? परत आपल्या कंट्रीमध्ये जावं का? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा यूएला आला होता, तेव्हा तुम्हालाही असे प्रश्न पडले होते का? मला तर नक्की पडले होते. कारण मी ज्या एरियामध्ये राहायला आले होते, तिथे आजूबाजूला काय आहे? कुठं जायचं? काय ऑप्शन्स आहेत? ते सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं. उलट यूएला येण्याआधी मला एवढी एक्साइटमेंट होती. मला वाटायचं इथं मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स, स्कायस्क्रॅपर, लक्झरी लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींमध्ये आपण राहणार. पण रिॲलिटी थोडी वेगळीच होती. कारण आम्हाला जो एरिया मिळाला होता, तो दुबईपेक्षा एकदम डिफरंट. लोकल आणि डेझर्ट एरिया होता आणि खरं सांगायचं तर यूएमध्ये तुम्हाला कोणता एरिया मिळतो हे बऱ्याचदा तुमच्या जॉब आणि लोकेशनवर डिपेंड करतं. पण काही महिने गेले आणि आम्ही हळू बाहेर निघालो. आजूबाजूच्या गोष्टी डिस्कव्हर केल्या आणि आता या लाईफस्टाईलचीच एवढी सवय झाली. इथले वेगवेगळे कल्चर्स, लोक, कॅशलेस लाईफस्टाईल आणि बाहेर कितीही गरम असलं तरी प्रत्येक ठिकाणी एसी भेटणं, या सगळ्या गोष्टी आता नॉर्मल वाटतात. आणि गंमत म्हणजे ज्या यूएमध्ये आल्यावर मला वाटलं होतं मी इथे राहू शकेन की नाही, त्याच यूएमधल्या या गोष्टी आता मी इंडियामध्ये गेल्यावर खूप मिस करते. आणि मग कधी-कधी पुन्हा मनात तोच प्रश्न येतो,